खरंच बघा ना, जेव्हा आपली स्वतःची काळजी घ्यायची असते ना, तेव्हा आपण भरपूर कारणं देत असतो. पण मी ना आता दुसऱ्यांना आणि स्वतःलाही कारणं देणं खरंच बंद केलंय. सकाळी-सकाळी वेळ मिळत नाही, ड्रेस चेंज करावा लागतो. गाऊनवर एक्सरसाइज कशी करू, साडीवर कसं करू? बस ते सर्व बाजूला ठेवून जसा वेळ मिळेल तसा म्हणजे ज्या दिवशी 20-30 मिनिटं मिळाली, त्या दिवशी 20-30 मिनिटं, कधी 15 मिनिटं, तर कधी 5 मिनिटं ही जी आहे एक्सरसाइज माझी करते म्हणजे करतेच. मुलं घरी असली की मग अशी मस्तीही चालते आमची. तर लोणी काढायसाठी हात भरवायची गरज नव्हती, तरीसुद्धा बघा रिकामे कामं माझे. लोणी काढली, तूप तावायला ठेवलं, चोले टाकून वांग्याची भाजी या सीझनमधली आमची सर्वात फेवरेट असते, ती बनवली. तोपर्यंत दळण केलं, ब्रेकफास्ट केला आणि आणि कधी-कधी अशी तुटफुटही माझ्याकडनं होऊन जाते. बरं चला, आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त इथे जिरा राईस आणि सोबत वांग्याची भाजी होती. त्यानंतर झाडांना वगैरे पाणी वगैरे देऊन दिलं आणि हे बघा, पिहू घरी असला की इतकी रिकामी कामं चाललेली असतात की काय सांगू. पूर्ण शाईने हात भरवले होते, सो ते क्लीन करून दिलेत त्याला आणि त्यानंतर सर्वांचं सर्व आवरून जे आहे माझ्या आवडीचं काम करायला बसलेली आहे. ॲक्च्युली ही बकेट होती, हिचं मला बनवायचं आहे प्लांटर, म्हणून तिला छिद्र पाडलेत सर्वात आधी. त्यानंतर तिला एक बेस कलर म्हणून काळा कलर दिला आणि त्यानंतर मस्त वेगवेगळ्या कलरने त्यावर छान सुंदर सुंदर छोटी मोठी फ्लॉवर्स काढलीत. पण एवढ्याने काही माझं मन भरणार नव्हतं, म्हणून काही मिरर होते घरात, सो ते इथे मी चिपकवलेत. तरी एवढ्यानेही माझं मन भरलं नाही. सो माझ्याकडे बघा हे काही पिस्ता शेल होते, त्याला मस्त असं कलर केलं आणि तेही याला चिपकवलेत आणि फायनली माझं इतकं सुंदर हे प्लांटर बनवून तयार झालं आहे. कसं दिसतं प्लांटर हे मला नक्की 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 कमेंट करून सांगा. चला, बाय.